स्वच्छता अभियानाची हवा, गावातील नाल्या व रस्ते कचऱ्यामुळे ठप्प, नागरिकांचे आरोग्य धोक्यात तर प्रशासनाचे दुर्लक्ष. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या टेंभुर्णी गावाची अवस्था. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावात अनेक दिवसापासून गावातील नाल्यांचे साफसफाईकरण करण्यात आले नसल्यामुळे गावातील नागरिकांना पावसाच्या दिवसात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील काही सुजाण नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले, परंतु ग्रामपंचायत कार्यालयाचा अनागोंदी कारभार असल्याने कर्तव्याचा विसर पडलेले ग्रामविकास अधिकारी आढाव यांनी हेतुपुरस्पर याकडे लक्ष दिले नाही आणि नेहमीच उडवाउडवीची उत्तर दिली असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज रोजी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी सत्य परिस्थिती बघितली असता खरंच सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने गल्ली गल्लीत अस्ताव्यस्त विखुरलेली घाण व कचरा बघता नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले असून त्यामुळे गावात चालणेही कठीण झाले असल्याने आता प्रशासन याकडे केव्हा लक्ष देईल हा टेंभुर्णी गावातील सुजाण नागरिकांना पडलेला लोकप्रश्न. माझं नाव मोहम्मद बायाश आहे. मी टेंभुर्णीमध्ये राहतो, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी टेंभुर्णी ग्रामपंचायतला 100 ते 200 वेळेस सांगितलं ग्रामसेवकाला स्वतः फोन करून, जे नाळ्याचे घाण कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून साफ केलेली नाही. चौस गल्ली, धनगर गल्लीतली प्रत्येक वेळा सांगून काय फायदा नाही. तरी मी 4 महिने अगोदर निवेदन कलेक्टर साहेबाला आणि सीओला दिले, ते तरी बी ग्रामसेवकानं काय काळजी डोक्यावर घेऊन काय परिणाम केला नाही. बीडीओ साहेबाला बोललो, बीडीओ साहेबांनी काल स्वतः त्याला फोन करून सांगितलं पंचनामा करून घे, काय काय नाही. ते म्हणे आज येणाऱ्या पंचनाम्याला काय होतो काय नाही होतो तुमची याच्या तुम्ही तक्रार करून द्या पुढच्या हिशोबानं. आता जे नाळी जे घाण आहे तुम्ही स्वतः बघू शकता. हे पा साधून पुरी नाळीच्या प्रत्येक माणसाला त्रास येत. तुम्ही तक्रार देऊन किती दिवस झाले? 4 महिने झाले. ग्रामसेवकला भेटल्यावर ग्रामसेवकने काय उत्तर दिलं तुम्हाला? येऊन पाहून गेलो, त्याला काय दुसरा मार्ग नाही, ते बांधूला पडून आपल्याला. बरं, किती दिवस झाले ग्रामसेवक पाहून गेले? ते कमीत कमी 4 महिने झाले. 4 महिने झाले. हा, तरी अद्याप काही त्यांनी येऊन काही नाही कुठलीच कारवाई केली नाही. कुठलीच काही नाही. ग्रामसेवक कोण आहेत तुम्हाला? आढावे साहेब. आढावे. हा, किती वर्षापासून आहेत ते? कमीत कमी 3-4 वर्षापासून आहे. आणि तुमचं हे नाल्याचे जे अडचणी आहेत, जे घाण साचलेली सगळं घाणीचं साम्राज्य पसरलंय, ते किती दिवसापासून आहे? 1.5 वर्षापासून कमीत कमी. 1.5 वर्षापासून आहे. 1.5 वर्षात तुम्ही बऱ्याच वेळा त्यांना तक्रारी दिल्या, निवेदन दिले, पण काय काहीच नाही. काय येत बी नाही, गल्ली पाहत बी नाही, येऊनही नाही पाहिलं. पाहिलेत नाही. आमच्याकडे माणसाच नाही म्हणते कामाला. अच्छा, कोण म्हणतंय? माणसं ग्रामसेवक म्हणतो. ग्रामसेवक म्हणतो नाही, आम्हाला देवग्राज माणसं आणणं पडतं म्हणतात. बरं, म्हणजे 4 महिने त्यांना कोणी लेबर माणसं कोणी भेटला? त्यांनाच माहिती काय भेटलं की नाही भेटलं, त्यांना पाहिलं की नाही पाहिलं आपल्याला काही माहित नाही. तुम्ही वेळोवेळी त्यांना भेटत राहिले? मला पूर्वी कॉल डिटेल तुम्ही चेक करू शकतात, किती वेळेस त्याला कॉल लावला, काय लावला, तुम्ही सगळं त्याचे इन्क्वायरी करू शकता. तर या सर्व प्रकरणाबद्दल ग्रामविकास अधिकारी आढाव हे काय म्हणाले बघा. मी टेंभुर्णी ग्रामपंचायत अधिकारी आढाव, जीव आढाव. गावातील स्वच्छतेच्या विषयी जे सध्या काही आहे, तर आपल्याकडे वसुली नसल्यामुळं आणि सध्या प्रशासक असल्यामुळं आपल्याला जे काय 15 वित्त आयोगाचा जो खर्च करायचा आहे नाल्या वगैरे काढण्यावर, त्याच्यासाठी अजून परवानगी नसल्यामुळं जोपर्यंत आमच्याकडे वसुली लोक देत नाही, बऱ्याच जणांकडे वसुली बाकी आहे. वसुली वगैरे क्लिअर झाली कारण की पूर्ण गावची टेंभुर्णी ग्रामपंचायत जर साफसफाई करायची तर कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये त्याच्यावर खर्चाला लागतात. आणि आमच्याकडे 15 वित्त सध्या खर्चाला परवानगी नसल्यामुळे आपल्याला वसुलीशिवाय करता येतील. वसुली सध्या लोक बी भरत नाही, आमच्याकडे वसुली नाही. तुम्ही किती दिवसापासून टेंभुर्णीचं काम करता? 4 वर्षापासून. 4 वर्षात 15 वित्त आयोगामध्ये स्वच्छतेसाठी कुठला तर निधी आला नाही का? स्वच्छतेसाठी आला, याच्या अगोदर केलेला आहे, परंतु हा जो प्रश्न आहे आताचा सध्याचा, याच्या अगोदर 2-3दा गाव साफ झालेलं आहे असं काही नाही. परंतु आता पाऊस पडल्यापासूनचा जे हे सध्याचा विषय ताबडतोबचा आहे. पण नागरिकांचं म्हणणं आहे 2-3 वर्षापासून स्वच्छताच नाही आहे. नागरिकांचं म्हणणं बरोबर आहे, नागरिकांचं म्हणणं जरी बरोबर आहे, परंतु त्यांचं जरी म्हणणं आहे तर 4 वर्षापासून स्वच्छता नाही असं होणार नाही ना. नाही, 2-3 वर्षापासून असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही 2 काय 4 काय 2-4 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून होणार नाही असं शक्य नाही ना. हे आताचं जे आहे हे सध्या हे आपल्या फेब्रुवारी पासून आमच्याकडे खर्च नसल्यामुळे आम्ही केलेलं नाही. फेब्रुवारी पासून. मग आतापर्यंत निधी किती आला आपला 15 वित्त आयोगातून? आमच्याकडे दरवर्षी 60 ते 70-80 लाखापर्यंत येतो, त्याप्रमाणे दरवर्षीच खर्च होतो. मग काय कामं केली आतापर्यंत? विकास कामे काय झाली टेंभुर्णी? भरपूर कामं झाली. आता तुम्ही ताबडतोब माणसाला ते कागद काढून सांगावं लागेल तुम्हाला. थोडक्यात सांगा ना, तुमच्या लक्षात असेल तुम्ही तुम्हाला. नाही, 2 मिनिटं.
तर निधी किती आलेला म्हणलं आपल्याकडे 15 वित्त आयोगातून? दरवर्षी आमच्याकडे 60 ते 70 लाखापर्यंत निधी येत असतो. हा. त्याच्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी 15 वित्त आयोगातून नालीचे कामं झालेली आहे, शाळेत जे मुलांचे खेळणी, शाळा दुरुस्तीचे कामं बरेच झालेले, स्मशानभूमी जे आमच्या इथले तिथलचे कामं झालेले, अंगणवाडीचे कामं आणि पाण्यापुरवठ्याचे आपण भरपूर कामं झालेले आहे. आणि यंदाचे आमच्याला ज्यावेळेस प्रशासक लागलं त्यानंतर पासून जे आमची निधी न खर्च करता त्याला आमच्याकडे 50 ते 40 लाख रुपये कशी पडित आहे आमच्याकडे. म्हणजे जोपर्यंत दिव्यांगाला दरवर्षी प्रमाणात 3% आम्ही पैसे वाटप करतो, 2000, 3000 अशा पद्धतीने आम्ही दिव्यांगाचे पैसे वाटप करतो. किती व्यक्ती दिव्यांग आहेत आपल्या गावात? 100च्या 85 ते 80 लोक आमच्याकडे सरासरी दिव्यांगाचे. गावाची लोकसंख्या किती आहे? 11,000च्या पुढे आमची लोकसंख्या, कागदावर तशी 15-20,000 लोकसंख्या आहे. म्हणजे जी आपल्या लोकसंख्येप्रमाणे 11,000च्या जवळपास लोकसंख्या आहे. नळ किती आहेत अधिकृत? अधिकृत म्हणजे सगळेच नळ जवळपास आमच्या 2,500-3 हजार पर्यंत नळ आहे. सगळेच अधिकृत म्हणावं लागेल. आता जे जलजीवन मिशनचं काम झालं त्यावेळेस जे नळ द्यायचे त्यावेळेस त्याच्यात पुन्हा कोणते कट करायचे, कोणते व्हायचे, आणि जलजीवन मिशनच्या याच्यावर ज्यावेळेस आम्ही नळ देऊ त्यावेळेस त्याची पुन्हा एकदा अधिकृत क्लिअर होऊन, कारण की आता काम जलजीवनचं 90% झालेलं आहे, त्याच्यावर कनेक्शन देणं सुरू होणार आहे. आता दलित वस्तीमध्ये दरवर्षी निधी देतो, तर त्याबद्दल थोडं सांगा की मग किती विकास केलाय दलित वस्तीचा जेवढा निधी येतो त्याप्रमाणे त्याच वस्तीवर तो खर्च केला जातो. सगळ्यात जास्त दलित वस्तीला जी घाण होती, दलित सिमेंट रोड, दलित वस्तीच्या नाल्या आणि दलित वस्तीची भरपूर कामं आम्ही दरवर्षी जसे जे काय 30% 40% त्यांच्यावर असतं त्याप्रमाणे त्यांच्यावर खर्च करणं चालू आहे. आता हे नागरिकांचं जे म्हणणं आहे की नाल्यांची स्वच्छता पूर्ण म्हणजे वर्ष 2 वर्षापासून झालेलंच नाही स्वच्छता अभियान. पहिले सर पत्रकार साहेब, तुम्ही तुमचा प्रश्न पहिले जे दरवेळेस तुम्ही आतापर्यंत मला 2दा-3दा म्हटले 2-3 वर्षापासून, हा कुठेतरी शब्द तुम्ही बी समजून घ्या. 2 वर्षाचा विषय नाही आहे आमचा. 2 वर्षापर्यंत नाली सफाई मागच्या पावसाळ्याच्या अगोदर झाली नाही. या पावसाळ्याच्या अगोदर फेब्रुवारी पासून आपल्याकडे प्रशासक लागल्यामुळे शासनानं निधी न खर्च, फक्त आम्हाला शिपाई पगार आणि लिकीजवरच खर्च करायचं सध्या जास्त वरतून सांगितलं झाल्यामुळे त्याला 1 ते 1.5 लाखाचा खर्च येणार. आम्ही व्हिडिओला परवानगीसाठी पत्र सुद्धा मागितलं, गावात साफसफाई असा अर्ज आला, व्हिडिओला पत्र दिलं आम्ही. त्या पद्धतीने व्हिडिओनं आम्हाला जर समजा तेवढी परवानगी दिली तर आम्हाला 15 करता येईल. नागरिकांचंच म्हणणं आहे 2-3 वर्षापासून स्वच्छता अभियानच झालेलं नाही गावामध्ये. हे तुमचं म्हणणं आहे दादा, नागरिकांचे बा नागरिक आहे, आम्ही नागरिकाला असं म्हणू शकत नाही, तुम्ही असं का म्हणता. परंतु आमच्या म्हणण्यानुसार जे 2 महिन्यापासूनच इतकी घाण झाली, जर 2 वर्ष साफसफाई नसती केली तर तुम्ही सांगा हे शक्य आहे का? तुम्हाला तरी योग्य वाटतं काय? आताची परिस्थिती अशी आहे की म्हणजे इतकं आरोग्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यावर आपण उपाययोजना चालू आहे. आम्ही व्हिडिओला पत्र लिहिलं, 100% आमच्याकडे वसुली आली आणि ती आली की आम्ही ती नाली सफाई वगैरे करून